आणखीन एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण झालो आहे फ्लायबोर्डिंग करायला. इथं आपल्या घरापासून जवळच आहे एकदम. हे बघा, इकडं फ्लाइंग ईगल करून नाव आहे त्याचं. आणि हे इकडं म्हणजे आपल्या मालवणमध्ये तर हे एकमेव ठिकाण आहे असं इथं आपल्याला फ्लाइंग बोर्डिंग केलं जातं. तर आता इथं चाललो आहे बघूया इथं. आणि इथं म्हणजे त्यांचं आहे ना जेटी, ही त्यांची जेटी आहे. म्हणजे इथून आपल्याला ते घेऊन जाणार तिथपर्यंत. ते तिकडं आहे बघा, हे जे दिसते ना पुढं ते वालं, ते पुढं तिथं आपल्याला जायचं आहे आता फ्लायबोर्डिंग करायला. आणि इथेही त्यांची अशी बोट येते आपल्याला घेऊन जायला. खूप टाईमपासून आपण बघू होतो जायला, पण आता कुठे आता आपलं झालं आहे डन की आता जायचं आहे म्हणून. आता बघूया पुढे. कोकणमध्ये जर तुम्हाला फ्लाइंग बोर्डिंग करायचं असेल तर हे इकडं असं देवबाग तारकर्लीमध्ये एकमेव ठिकाण आहे असं. बाकी इकडे कुठं आपल्याला बघायला भेटणार नाही. आणि मिळालं तर आपल्याला गोवा साईडला मिळेल, पण बाकी इकडे हे एकमेव ठिकाण आहे इथं. तर आता बघूया आपण. बरं आधी आपण कधी केलं नाही, आता पहिल्यांदाच चालू आहे आणि खूप एक्साइटमेंट आहे. ते आता तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो कसं काय वाटतं आणि कसं काय असतं सगळं. आता चला, व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा आणि मजा घेऊया एकदम. तर बघायला गेलं तर इथून त्या साईडला जो पॉईंट आहे ना तिकडं, तिथून आपण बोट बुक करून आपण पूर्ण जे इकडे काय पॉईंट्स आहेत ते सगळे आपण बघू शकतो. आणि तसंच इकडून पूर्ण इथून तर डायरेक्ट संगम बीचपर्यंत पूर्ण म्हणजे असं ते घेऊन जातात आपल्याला, पूर्ण फिरवून घेऊन येतात, पूर्ण सगळे पॉईंट दाखवतात. तसंच आता आपण काय ते काल बघितलेलं आहे. तर आता फक्त आपण इथून डायरेक्ट तिकडे जाणार आहोत आणि आपलं फक्त फ्लाय बोर्डिंग करून येणं. मस्त बघूया आता, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहू. आणि इकडं साजिंदा पण आता येणार आहे आपल्यासोबत. सर मला जरा जागा दे. कुठे बसणार आहे? तिथं बसतो ना. तर मित्रांनो, आपण आता चाललो इथून, झाली आपली बोट स्टार्ट. बोटवर बसला. तर गाईज फायनली आपण पोचलो आहे. हे बघा, ही इथं आपल्याला ही मशीन आहे पूर्ण त्याची. मी पण जातो, मला व्हिडिओ पाठवायची. हां, तू पण ट्रॅकिंग येणार तुम्ही घेते तुम्हाला पाईप दिसतोय ना, एक जेट स्केल अटॅच केलेलं आहे, दुसरे मोठ्यांना अटॅच. पॉवर जनरेट होते ते पाईपातून मस्त बाहेर. ठीक आहे. जेट स्कीवर जो माणूस रेग्युलर प्रेशर कमी जास्त वाढवायचं, प्रॉपर तुम्हाला करायचं. ठीक आहे. तुम्ही जिकडे जाणार तिकडे जेट स्की येणार, कारण बोट तुमच्या पायामध्ये असणार. बाकी आपली पूर्ण बॉडी फ्री असते. तर पाय आपले पायाचे ते फक्त बुटामध्ये असतात. ओके. आता हाय टाईट चालू आहे त्यामुळे पाण्यात आपलं या साईड तुम्हाला काय करायचं, पाण्याच्या अपोजिट साईड हा जो मेसेज दिसतोय तिकडे तुम्हाला फ्लाय करायचं. पाण्याच्या अपोजिट, हा पाण्याच्या अपोजिट विरुद्ध दिशा. आता जसं तुमच्या इकडे फेस आहे तसं त्या साईडला फेस आहे. ऑब्जेक्ट आहे, जेट स्की बोट आहे, जेटी आहे. ज्यासून जरा लांब जाऊन फ्लाय करायचं. पाहिजे आपण उडून जर खाली पडलो तर लागू नये आपल्याला सेफ्टीसाठी. मला सेफ्टीसाठी जॅकेट असणार आहे, हेल्मेट आहे, असे बूट आहे. मला वरती हे हेवी वाटणार, पाण्यामध्ये त्याचं वेट चिकन पाण्यावरती फ्लोट होता, त्याच्यामुळे घाबरायची काही गरज नाही. काही तिकडे आहोत. जेट स्कीवर जो माणूस असणार आहे तर तुम्हाला तिकडे सांगतो असं तुम्ही त्याला फॉलो करा. ठीक आहे. आपण जेव्हा पाण्यामध्ये उतरतो पाण्यावरती झोपायचं आहे. ओके, थोडंसं प्रेशर देईल, ते प्रेशर देईल ऑटोमॅटिकली पुढे चालत राहणार. फक्त हात दोन्ही पुढे सोडायचे, पाय पाठीवर तो झोपून राहायचं. थोड्या बाजूला गेला सुपर पोझिशन घेऊन की तो रेडी बोलेल. रेडी बोलल्यानंतर काय करायचं, आपण डायरेक्ट इझिली पाण्यामध्ये उभं राहू शकत नाही, त्याच्यामुळे आपल्याला स्कॉट मध्ये यावं लागतं.
मग आपल्या आता पाय पाठीमागे असणार, ती प्रेशर सोबत हळूहळू तू प्रेशर वाढवेल. डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट प्रेशर वाढवू शकत नाही तो, कारण पायाची मुवमेंट जायला पाहिजे, हळूहळू प्रेशर घेतो. ठीक आहे. तो रेडी बोलला की हळूहळू गुडघा बेंड करून बॉडीची खाली आणायचं. सेकंड पोझिशन, इझिली गुडघा खाली पुश करायचं, ते घुट्टांवरती बॅलन्सिंग करून उभं राहायचं तुम्हाला. ठीक आहे. पूर्ण बॅलन्सिंग तुमच्या हातामध्ये. ठीक आहे. जेव्हा आपण रेडी होतो तेव्हा हॉर्स कुठे असतो, सुपर स्पॉटच्या वेळी हॉर्स कुठे जातोय, पाठीमागे असतो. मग तुम्ही फक्त पाण्याच्या लेवलला चालत राहतो की तुम्हाला काय आयर्मॅन सारखं वरती यायचं. त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण स्ट्रेट झालं पाहिजे. तो हॉर्स जो असतो तो जमिनी तळाशी गेला पाहिजे, तुम्हाला वरती यायला प्रतिसाद भेटतो. तुम्ही स्ट्रेट उभे झालात आता जसे इकडे, तसं तुम्हाला पाण्यामध्ये उभं राहायचं. बॅलन्स थोडं पुढे टाकायचं आहे. पाण्यामध्ये आपले अँकल असे क्रॉस असतात खाली, तो जरा टाच दाबायचे, अँकल जरा अप करायचं. ओके, त्यानंतर तुम्ही त्याला थंब केला की तू प्रेशर वाढवेल, तुम्ही ऑटोमॅटिकली वरती येईल. थर्ड पोझिशन, वरती आल्यानंतर समोर बघायचं आणि बॅलन्सिंग करायचं, खाली बघायचं नाही, कारण आपली आय लेवलच तुमची हाईट कव्हर करते. त्याच्यामुळे खाली बघायचं नाही. स्टार्टिंगला तुम्ही 2-3 फ्लाय समोर बघून फ्लाय करा, मग तुम्ही खाली बघितलं की तुमच्या मनातील गती जाईल. समोर बघा फ्लाय करायचं, एंकल मुवमेंट चालू ठेवायचं, जेणेकरून तुम्ही एका जागेवर स्टेबल राहू शकता. ही मुवमेंट करत असताना तुमचा अँकल जास्त अप झाला तर कुठे पाठीमागे फ्लिप होणार, बॅलन्सिंग तुमचं पाठीमागे जाणार. अँकल खाली क्रॉस केला डाव तर तुम्ही ऑटोमॅटिकली खाली खाली येणार. तो तुम्हाला बोलेल की दादा अँकल अप कर, अँकल अप कर. वर जेव्हा आपण खाली येतो दोन्ही स्ट्रेट पाहिजे. वरती आला एक जरी गुडघा बेंड झाला तर आपला फॉरवर्ड टर्न होणार आहे, तो परत पाण्यात पडणार. वरून जर तुम्ही पाण्यामध्ये पडला तरी घाबरायचं नाही, त्याच जागेवर थोडं रिलॅक्स व्हायचं, परत फर्स्ट पोझिशन परत त्याच ठिकाणी रेडी राहायचं. ओके, वरून जर खाली पडला तरी जमिनीला अशी जाणार नाही, कारण जॅकेट असणार आहे, सेकंदात वरती येणार पाण्याची. ठीक आहे. थोडं रिलॅक्स व्हायचं, 15 मिनिटात तुमचं काही टाइम नाही, मग काय तुम्ही वरून खाली येत आहे तर तुम्हाला अँकल जरा अप केला की तुम्ही ऑटोमॅटिकली परत तुम्ही त्याच प्रेशरने परत वरती अँकल अप केला की फक्त पूर्ण पायावरती घेईल. ही जेटस्की आहे, जेटस्कीला हा पाय बटेज आहे, दुसरा एंड रिटर्न अटेज आहे. हे पण तुमच्या पायामध्ये असतात. तुम्ही जिकडे जाणार तिकडे जेटस्की येणार, कारण जेटस्कीचं स्टेअरिंग तुम्ही असणार. तुम्हाला काय करायचं, जसं तुम्ही राईटने जाणार तसं तुम्हाला लेफ्टने यायचं. जर राईटने जर तुम्ही पूर्ण राऊंड मारला तर जेटस्कीच्या आतमध्ये, पायपाच्या आतमध्ये गोल फिरणार. पायपाला राऊंड बसला की तिकडे पाणी ब्लॉक होतं, तो पाय स्ट्रेट होईपर्यंत त्याच्यात तुमचा टाइम तिकडे वेस्ट होणार. ते तुम्हाला करायचं नाही. जसं जाणार त्याच्या अपोजिट साईडने तुम्हाला फिरायचं. कुठल्या ऑपोजिट साईडने? आता जरा तिकडे आमच्या जवळ तुम्हाला लेफ्टने परत ती पाठीमागे जायचंय, म्हणजे पायपाच्या आतमध्ये एक गोल फिरायचं. म्हणजे असं गोल राऊंड मारणार का? पायाची मुवमेंट करताना दोन्ही पायाची मुवमेंट एकसाथ झाली पाहिजे. एक जर तुम्ही वेट करत असाल तर ह्या पायाचं वेट आहे, दुसऱ्या पायावरती येणार, मोड वेट आपलं टर्न होतं, परत तुम्ही पाण्यामध्ये जायचं. इक्वल ठेवायचं. हा, इक्वल दोन्ही पायाची मुवमेंट एकसाथ झाली पाहिजे. एक जर नी स्ट्रेट करत असाल दुसरा पण त्याच वेळी करायचं, किंवा एक नी वेट करत असाल दुसरा पण त्याच वेळी नाही करायचं. नी बेंड करायचं का नाही करायचं? तो जेव्हा स्पॉट्स पोझिशन असते ना तेव्हा फक्त गुडघा तेव्हाच फक्त वर आल्यावर नाही करायचं ना. दोन्ही गुडघे स्ट्रेट पाहिजे. गुडघा बेंड झाला की आपला टो जो आहे टाच ती ऑटोमॅटिकली वरती येईल, मग तुमचा प्रेशर पुढे पाठीमागे ठीक आहे. तुम्ही खाली खाली येणार ते तुम्हाला करायचं. ठीक आहे. तुम्हाला हो झालं आणि खाली कसं यायचं? खाली यायचं तुम्ही शोधून ते ऑटोमॅटिक प्रेशर कमी करतील ना. नाही, प्रेशर नाही, तुम्ही ऑटोमॅटिकली ते तो करणार. पुढे जाते, ऑटोमॅटिकली पाय आपले क्रॉस झाले की तुम्ही खाली खाली, बट ते तुम्हाला अँकल अप करायचे जेणेकरून तुम्ही वरती याल. फक्त तुम्ही वरती यायचं हे करा, खाली यायचं बघून खाली तुम्ही ऑटोमॅटिकली याल. नाही, वरती असेल तर तुम्ही पाय स्ट्रेट केले की मग ऑटोमॅटिक वरती मी त्याला ओके द्यायचं की तो प्रेशर वाढवायला. बॅलन्सिंग केला बुटांवर, हा. बुटाची तुम्हाला सावरायचे आणि त्याची बॅलन्सिंग करून तुम्हाला वरती यायचं. तो फक्त प्रेशर द्यायचं. ठीक आहे. ओके. विशाल आहे ना? तर मित्रांनो फायनली आता आपल्याला दादाने पूर्ण इन्स्ट्रक्शन दिलंय. आता तो आपल्याला एक डेमो दाखवणार आहे कसं वरती जायचंय ते. त्या पाईप बघा केवढा मोठा आहे. पूर्ण पाईप हा. मागे जाऊ शकता जॅकेट
आणि आता हे बघा इकडं पॅकिंग पण झाली पूर्ण. खूप मजा आली, पहिलाच एक्सपिरियन्स होता. तुम्हाला पण जर यायचं असेल तर फ्लाइंग ईगल करून आपलं एक इंस्टाला पेज आहे, त्या पेजला तुम्ही फॉलो करा आणि तुम्हाला त्याच्यावर डिटेल्स सगळे भेटतील आपल्या इकडे यायचे. तर हे बघा आता आपली पूर्णपणे आपली पॅकिंग झाली. आता आपण घराकडे निघूया आणि बाकीचं थोडं आहे जे काय आहे ते मी तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगतो. तर मित्रांनो, हे जर करायचं असेल ना फ्लाइंग बोर्ड, तर हे आपलं महाराष्ट्रामध्ये फक्त एकाच ठिकाणी आहे, ते म्हणजे तारकर्ली देवबागमध्ये. तर मित्रांनो फायनली आपण आलो इकडं. एकदम जबरदस्त होता. तुम्ही बघू शकता आपल्या पाठी ह्या पॉईंटचं नाव आहे फ्लाइंग ईगल्स करून नाव आहे. तर तुम्हालासुद्धा जर हा असा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्ही येऊ शकता इथे. एकदम जबरदस्त लोक सगळं डिटेल मी देतो आपल्या व्हिडिओ खाली. आणि एकदम जबरदस्त एक्सपिरियन्स होता. वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स बोलायला लागेल. आणि जबरदस्त ॲक्टिव्हिटी एकदम आतमध्ये गेल्यावरती जे आपल्याला एक्सपिरियन्स मिळतो ना, एकदम भारी होता. आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं, आपल्या पायांवरती आपला जो पूर्णपणे बॅलन्स करायचा असतो. तर मी थोडा केला पण पूर्णपणे जमलं नाही. आपण लगेच आलो कारण की खूप उशीर झालेला. पण मग खूप मजा आली, मस्त. तर मित्रांनो, तुम्हालासुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि भेटूया आणखीन एक अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला.